काल पोरी ठेव भगोन गॅसवर दूध भगोन्यात. पोरी इथं आपण 2 लिटर दूध घेतलेलं आहे. येतं इथं आपण दही कसं बनवायचं ते शिकू. तर पहिले कमी गॅसवर उकळू द्यायचं. वर आलं की लगेच गॅस बंद करायचा. त्यान घाल उतू. नंतर दूध थंड होऊ द्यायचं. त्या भांड्यामध्ये दही लावायचं. त्या भांड्यामध्ये 1 चमचा दही टाकायचं. ते दही चारी बाजूनं लावायचं. ध्यानात घे, एक पण कोपरा सोडायचा नाही. दही लावणं झालं की कोमट दूध त्या भोगण्यामध्ये वतायचं. ध्यानात घे, दूध कडक पण नको थंड पण नको, मटत दूध पाहिजे. त्यामध्ये बोट बुडून बघायचं पोरी की दूध कोमट आहे का कडक आहे. ऐकन घे चटका लावून. मात्र चाळणीतून चाळूनच टाकायचं. दूध आपण चाळेल होतं म्हणून ते चाळलं नाही. नंतर झाकण ठेवायचं. तर 6 घंटे त्या दुधाला हलवायचं नाही. 6 घंटे झाले की ते दूध फ्रीजमध्ये ठेवायचं. घंट्यानंतर दुधाचं भोगणं बाहेर काढायचं. मग ते दुधाचं कसं दही बनते, घटवट दही बनतं पोरी. ध्यानात घे, बाहेरचं दही कधीच आणायचं नाही. घरीच दही बनवायचं. काल पोरी या दह्याचं आपण श्रीखंड बनवू. कोणत्या पण भांड्यावर चाळणी ठेव. चाळणीवर ठेव कपडा. कपड्यावर वत दही. कपडा पोरी सुतीच हवा. आता बांध या कपड्याचं गोथड. पोरी तुला घाई असन तर त्याचं सारखं सारखं पाणी काढत राहायचं अर्ध्या घंट्यामध्ये. जे दह्याचा चक्का लवकर बनतो. तिनं संत राहू दे तसंच. पलमती पडतं दह्याचं पाणी खाली. त्या वेळेच्या हिशोबानं कर पोरी. आता सकाळी श्रीखंड बनवायचं होतं पोरी. ही प्रोसेस तिनं रात्रीच करून ठेवली होती. गोथड बनलं की पोरी वजनदार वस्तू ठेवायची. जे वजाच्या साहाय्यानं पाणी खाली पडतं. न पाणी ठरलं की फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं. तर बघ 4-5 घंट्यानं कसा चक्का तयार होतो. वाटी साखर घ्यायची पोरी. साखरेमध्ये इलायची टाकायची. ती साखर करून घ्यायची. आता करू श्रीखंड. काढ फ्रीज मधून दह्याचा चक्का बाहेर. हे गोथड खोलायचं. पोरी कसा गोळा घटवट झाला तयार. आता ज्या भांड्यामध्ये श्रीखंड बनवायचं ते भांड घ्यायचं. गोळा टाकायचा. हा गोळा गर फिरवायचा. ती नाजूक हातानं नाही, चांगला गर फिरवायचा. जे मलाईदार श्रीखंड तयार होतं. तुला नसन जमत तर दे बरं मोठ्या पोराकडं. जे मोठं पोरग गर फिरवण. त्या अगोदर पिठी साखर टाक. पण घरामध्ये केसर तर केसर पण टाक. तर केसर टाकत असन तर दुधामध्ये अर्धा घंटा भिजत ठेव. फिरव म्हणा पोराला गर. ती पोरग करते पोराचं काम. तू चाल ठोक एक लाईक. पोरी असं पण श्रीखंड तू खाऊ शकते. इथं आपण ड्रायफ्रूट श्रीखंड बनवत आहे. पोरी इथं काजू बदाम पिस्ता आबडदबड भाजून घेतले ना तर अजून श्रीखंड चांगलं बनतं. टाकायचे असन केसरचे धागे तर टाका. सण टाकायचे तर राहू द्या. पोरी श्रीखंड बनल्यानंतर 1 घंटा श्रीखंड फ्रीज मध्ये ठेवलं तर अजून घटवट बनतं. त्या पोरी गुढीपाडव्याला मस्तपैकी गरम पुऱ्या बनवायच्या आणि थंडगार श्रीखंड खायचं. आता म्हणू नको येत नाही म्हणून. आता झालं ड्रायफ्रूट श्रीखंड. घ्या खाऊन.